आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली. मी अत्यंत आभारी आहोत आणि सर्व पुणेकरांना गुढीपाडवाची हार्दिक बरोबर आहे. पुणे शहर शांत राहतील. पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे. पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. पुणेकरांनी काय संकल्प केला पाहिजे? गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे. शांत पुणे आणि सर्व पुणेकरांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच आमची प्रार्थना आज भगवान चरणी राहिलेली आहे. सांगितले आमचे सर्वांचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा. आमदार काय संकल्प केलाय नवीन वर्षाचा? या गणपती बाप्पाच्या चरणी आज आपण संपूर्ण महाराष्ट्र देश हा सुख समृद्धी समाधानी हो, शांतता प्रस्थापित हो आणि जे भारताचं स्वप्न 2047 संपूर्ण भारत विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातून विश्वगुरु होण्याच्या दृष्टिकोनातून गणरायाचा आशीर्वाद या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना मिळेल. संपूर्ण सांगितलं ना, भारत 2047 साली संपूर्ण विकसित भारत हो आणि भारतात जगातील सर्वात शक्तिशाली देश हो.